श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असा आहे आणि तो म्हणजेच काय, तर आपल्या कुलदेवीची सेवा. आता आषाढ महिना आपला चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या चांगल्या पद्धतीने ज्या पूजा किंवा व्रत वैकल्य असतात त्या होत असतात. म्हणजेच काय, गुरुपौर्णिमा येत असते, त्यानंतर आता आपली बघा आषाढ महिन्यामध्ये नवरात्र आपली झाली, गुप्त नवरात्र जी आपण म्हणत असतो. आणि या आषाढ महिन्यामध्ये आमच्याकडे देवीला नैवेद्य दिला जातो आणि ओटीसुद्धा भरली जाते. आता तुमच्याकडे जी पद्धत असेल ती नक्कीच तुम्ही आधी बघावी आणि त्यानंतर पूजा करावी. मात्र एवढं तुम्हाला नक्कीच सांगेल की आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीची पूजा करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र या साजरी करत असतो, त्या दिवसांमध्ये आपण पूजापाठ करत असतो, त्याच पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये नक्कीच आपण पूजा करावी. अगदी जास्ती नाही, पण थोडी तरी सेवा करावी. आणि त्यामध्ये सेवा किंवा उपासना म्हणून एक सेवा तुम्हाला सांगेल. आषाढ महिन्यामध्ये आता जो मंगळवार गेला, मंगळवारच्या दिवसाला आम्ही जी पूजा केली ती तुम्हा सगळ्यांना सांगेल. आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्या ठिकाणी आपण आपल्या गावी जी ग्रामदैवत असते, ग्रामदैवत आणि कुलदैवत ही वेगवेगळी असते. आता थोडक्यात तुम्हाला इथे सांगेल, कुलदेवी ही वेगळी असते, ग्रामदैवत ह्या वेगळ्या असतात. कुलदेवी म्हणजे आपल्या कुलाची देवी असते आणि ग्रामदैवत म्हणजे आपलं गाव जे असतं, आपलं गाव जिथे वसलेलं असतं तिथे एक देवी असते, ती आपलं गावाचं संरक्षण करत असते आणि म्हणून तिला ग्रामदैवत म्हणतात. आमच्या गावी नाही तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या गावी ही प्रथा असते की आपल्या ग्रामदैवतला आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य दिला जातो. तसेच आपल्या ग्रामदैवतलाच नाही तर आपल्या गावातील प्रत्येक मंदिरामध्ये सुद्धा नैवेद्य दिला जातो. आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते तर नक्कीच तुम्ही जाणून घ्या, पण राहिलेले हे 5-7 दिवस जे आहेत या दिवसांमध्ये नक्कीच तुम्ही नैवेद्य द्या. जमलंच तर तुम्हाला बघा, एक शुक्रवार आणि एक आता मंगळवार आहे, तर या 2 दिवशी तुम्ही करू शकतात. नाही तुम्हाला मंगळवार आणि शुक्रवार झालं तर कुठलाही वार घ्या, त्या दिवशी तुम्ही नैवेद्य कुलदेवीला अर्पण करावा किंवा ग्रामदैवतला अर्पण करावा. आता हा नैवेद्य दाखवत असताना बघा कोणत्या वस्तू पाहिजे, तर प्रत्येकाची प्रथा ही वेगवेगळी असते. जिथे वेश बदलते तिथे पद्धती बदलत असतात आणि प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. आमच्याकडे मंगळवारी मी नैवेद्य दिला तेव्हा ग्रामदैवतला नैवेद्य देत असताना आमच्याकडे गोड पुऱ्या ज्या असतात, कणिकमध्ये गूळ टाकून अशा पद्धतीने पुऱ्या ज्या असतात त्या बनवल्या जातात. त्यानंतर गोड भजी, तिखट भजी, उडदाची भजी, पापड, कुरडई, दही भात, खीर याचा नैवेद्य जो असतो तो आणि दक्षिणा म्हणून 1 रुपया, अशा पद्धतीने 7 पुऱ्या 7 नैवेद्य हे आपल्या ग्रामदैवतला दाखवल्या जातात नैवेद्य म्हणून. आणि त्याचबरोबर आपल्या घराजवळ जर इतर देवतांचे मंदिर असतील, जे कोणते मंदिर असतील तुमच्या घराजवळ, त्यांना सुद्धा आपल्याला 1-1 पुरी म्हणजे अशा पद्धतीने आपण एका पुरीवर हे सगळं काही ठेवायचं आहे. आणि तो पुरीवरती आपण थोडी खीर, 1 भजी, तिखट भजी, गोड भजी आणि उडदाचे वडे अशा पद्धतीने ठेवून 1-1 पुरी या पद्धतीने नैवेद्य ठेवायचा असतो. तुमच्या घराजवळचे जे देवता असतात ते सुद्धा तुमचे संरक्षण करत असतात. म्हणून ही छोटीशी पूजा जी आहे ती नक्कीच सगळ्यांनी करा असं आवर्जून सांगेल. फक्त तुमच्याकडे जशी पद्धत आहे ती वापरून आणि मग ती पूजा करा. आता दुसरी गोष्ट म्हणजेच काय, तर आषाढ महिना आपला आहे. आषाढमध्ये आता राहिलेले आहेत मंगळवार आणि शुक्रवार 1-1. तर तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरायची आहे. कुलदेवीची ओटी भरत असताना बघा, आपल्याकडून चुकून माकून जर चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र, आपण शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची पूजा करत असतो, कारण ती प्रकट नवरात्र आहे. म्हणजे आपण सगळेच पूजा करतो, घटस्थापना करतो, सगळं काही करत असतो, दुर्गा सप्तशती पाठ करतो, या गोष्टी करतो. पण आपल्याकडून जर कुलदेवीची सेवा राहून गेली तर नक्कीच आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र असते आणि हा महिनासुद्धा कुलदेवीची सेवा करण्यासाठी पवित्र असतो. म्हणून तुम्हाला सांगेन, या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते. ओटी भरत असताना तुमच्या देवघरात जर कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, तिथे तुम्ही ओटी भरू शकतात. तुम्हाला बघा सांगेन, तुमच्या घराजवळ जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकतात. आधी तुमच्या देवघरात ओटी भरा आणि नंतर कुलदेवीच्या मंदिरात जाऊन तीच ओटी तुम्ही तिथे भरू शकतात. जर कुलदेवीचं मंदिर नसेल तर ती ओटी अशीच्या अशी तुम्ही ठेवून द्या आणि जेव्हा पण तुम्ही कुलदेवीला जाणार आहेत तेव्हा तुम्ही ओटीची मध्ये जी साडी, ब्लाऊज पीस असेल ते तुम्ही देऊ शकतात. या पद्धतीने करा. फक्त फळ वगैरे जे असतात ते आपण
खायच्या वस्तू खाऊ शकतो, कारण त्या खराब होत असतात. बाकीच्या वस्तू आपण अशाच्या अशा ठेवल्यात तरीसुद्धा चालेल. आता ओटी भरत असताना आपण ओटी कशा पद्धतीने भरावी किंवा काय काय ओटीमध्ये ठेवावं, तर कुलदेवीची ओटी भरत असताना नऊवारी साडी जी असते तीच ठेवायचा प्रयत्न करा. नऊवारी साडी आणि ती काठापदराची किंवा रेशीमची असावी हे लक्षात ठेवावं. साडी एक खण ठेवावा, नारळ, नंतर तांदूळ किंवा गहू तुम्हाला जे अवेलेबल होईल ते करा. मंगळसूत्र, जोडवे आणि बांगड्या ज्या असतात, हिरव्या बांगड्या ज्या असतात त्या आवर्जून काचेच्या बांगड्या आपल्याला ठेवायच्या आहेत. त्या व्यतिरिक्त एक सुपारी आणि दक्षिणा ठेवायची आहे. विडा किंवा तांबूल ठेवायचा आहे आणि या व्यतिरिक्त वेणी आपल्याला ठेवायची आहे. गजरा किंवा वेणी दोघींपैकी एक ठेवलं तरी चालेल. आणि अजून तुम्हाला म्हणजे शृंगाराच्या जेवढ्या वस्तू ठेवता आली तेवढ्या आपल्याला ठेवायच्या आहेत. हळदी, कुंकू, शेंदूर, गुलाल या छोट्या छोट्या पुड्या आपल्या घरून आपल्याला ठेवायच्या आहे, बांधून ठेवायच्या. त्या पंचखाद्य जे असतं ते आपल्याला त्या ओटीमध्ये ठेवायचं आहे. पंचखाद्य म्हणजेच काय, काजू, बदाम, अक्रोड जे असतात, अंजीर, हे पंचखाद्य जे असतं ते आपण ठेवायचे आहेत. खेळणा पाळणा जे असतात ते तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच ते सुद्धा ओटीमध्ये आपण अर्पण करू शकतो. या पद्धतीने ओटी आपण बनवायची आहे आणि ती ओटी जी असेल ती आपल्या कुलदेवीला आपण ओटी भरायची आहे. ओटी भरत असताना आपल्या देवघरासमोर बसून एका ताटामध्ये हे सगळं साहित्य घेऊन आपल्या जवळ हा ताट धरावा आणि धरून आपण कुलदेवीला मनोमन प्रार्थना करून ही ओटी भरावी की मी तुमच्या मूळ स्थानी येऊ शकत नाही, पण मी मात्र तुमची इथे ओटी भरत आहे, माझ्या ओटीचा तुम्ही स्वीकार करावा असं मनापासून आपण सांगावं. आणि तिथे जी टाक असेल किंवा फोटो असेल त्या फोटोच्या चरणी ती ओटी 3 वेळा आपल्याला तो ताट लावायचा आहे. म्हणजे ती साडी किंवा जी ओटी असेल ती 3 वेळा स्पर्श करायची आहे आणि नंतर आपल्या हातात ठेवून आपण मनोमन जय जयकार आईला करायचा आहे, मनोमन प्रार्थना करायची आहे. मूळ ठिकाण जे असेल आपलं, आता माझं तुळजापूरच्या आईचं मूळ ठिकाण आहे, तर मनोमन आपण स्मरण करायचं आहे. तुळजापूरच्या आईच्या मंदिरात आपण आहोत आणि त्या पद्धतीने ओटी आपण भरत आहोत हे आपण स्वतः फील करायचं आहे मनातल्या मनात. आणि ती ओटी हातात घेऊन आपण प्रार्थना करायची आहे आणि सांगायचं की माझ्या कुटुंबावर तुमची छत्रछाया राहू द्या, या पद्धतीने आपण सांगू शकतो आणि ती ओटी भरून ठेवायची आहे. आता तुम्हाला शक्य होतील तर तुम्ही ती ओटी मंदिरात न्या किंवा मग ती ओटी अशीच्या अशी ती साडी ब्लाऊज पीस ठेवला तरीसुद्धा चालेल. बाकीच्या खायच्या वस्तू ज्या असतात, फळं जर तुम्ही ओटीत ठेवणार असणार तर फळं, पंचखाद्य जे असेल ते तुम्ही खाऊ शकतात. आणि बाकीची ओटी जेव्हा पण तुम्ही कुलदेवीला जाणार तेव्हा नेऊ शकतात. तुम्हाला जर शक्य नाही जाणं तर ती ओटी आपण स्वतः वापरली किंवा एखादी सुवासिनीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात त्या दिवशी खिरीचा नैवेद्य कुलदेवीला दाखवायचा आहे. जमलं तर कुलदेवीचा मंत्र जो असतो तो तुम्ही 1 माळ जप करा. 99 मंत्र जो असतो तो करू शकता. तुमचा जर कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहितीच नसेल तर 99 मंत्राचा जप करा किंवा ओम ह्रीं क्लीं कुलदेवताय नमः हा मंत्राचा जप तुम्ही 1 माळ करू शकतात. आणि मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकतात किंवा राहिलेल्या दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही ओटी भरू शकतात. तर ओटी भरल्याने ही खूप मोठी विधी मानली जाते कुलदेवतेच्या सेवेमधली, म्हणून तुम्ही ही नक्कीच सेवा करा असं आवर्जून तुम्हाला सांगेल. चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती. नक्कीच कुलदेवीची ओटी भरवायला कोणीही चुकू नका. जर राहून गेली असेल तर या 5-7 दिवसांमध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात. श्री स्वामी समर्थ.